नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मूलभूत माहिती या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती. ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण नवनवीन जे काही जी आर असतील किंवा नवनवीन शासकीय योजना असतील किंवा कृषीविषयक माहिती असेल, त्याचप्रमाणे नवीन भरत्यांची माहिती असेल, नवीन रिक्रुटमेंटची माहिती असेल, ही माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती ही पोहोचत राहील. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या अशा स्वयंसेविक आहे किंवा गटप्रवर्तक आहे, त्यांच्याविषयी एक खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे की अशा सेविकांसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे की त्यांना 10 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान हे दिलं जाणार आहे. यासाठी एक नवीन शासन निर्णय गव्हर्नमेंटने 2 दिवसापूर्वी निर्गमित केलेला आहे. तर अशा स्वयंसेविका हे जे आहेत हे आपल्यासाठी काही नवीन नाही आहेत. आपलं गावातलं ग्रामीण रुग्णालय असो किंवा एखादं PSC असो, तर त्या ठिकाणी अशा वर्कर्स या काम करत असतात. त्यांचं जे काम आहे ते एक सामाजिक स्वरूपाचं काम आहे की समाजातील जे दुर्बल घटक आहेत किंवा जे उपेक्षित घटक आहेत त्यांच्यापर्यंत ज्या आरोग्याच्या सेवा आहेत या पोहोचवण्याचं काम ह्या अशा स्वयंसेविका करत असतात. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयामध्ये औषधं देण्याचं काम असो किंवा मग रुग्णांना रुग्णसेवा देण्याचं काम असो, या रुग्णसेवा देण्याच्या कामामध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि म्हणूनच शासनाने त्यांचं मनोबल उंचवण्यासाठी हे 10 लाख रुपयाचं अनुदान जे आहे ते त्यांना देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर या संदर्भातच एक GR आलेला आहे. तर तो GR जो काय आहे तो सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जसं की तुम्ही पाहिलंत की हा नवीन शासन निर्णय जो आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून निर्गमित केला जाणारा शासन निर्णय आहे, जो की 26 ऑगस्ट 2024 रोजी काढण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रस्तावनेमध्ये काही उल्लेख जो आहे तो आपण आता पाहणार आहोत. की प्रस्तावनेमध्ये असं म्हटलं आहे की आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यांच्यामध्ये आरोग्यसंदर्भात जागरूकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वाचा दुवा म्हणून कार्यरत असतात. त्याचप्रमाणे माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणं, माता व बालकांना मार्गदर्शन करणं, त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे, अशा प्रकारचे कर्तव्य ते करत असतात. अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन स्वयंसेविका गटप्रवर्तक कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपये इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि हा निर्णय शेवटी शासनाने घेतलेला आहे. त्याचप्रमाणे अशा स्वयंसेविका जर अपघाती मृत्यू झाले तर 10 लाख रुपये आणि कायमस्वरूपी जर अपंगत्व जर आले तर 5 लाख रुपये इतक्या रकमेला मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्याप्रमाणे हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय अशा प्रकारे शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. केलेल्या निर्णयाचा अशा वर्कर्सला तर फायदा होईलच होईल, पण त्यांचे मनोबलसुद्धा उंचवलं जाईल आणि ते आणखीन चांगल्या प्रकारे आपली रुग्णसेवा करत राहतील. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला जर असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलचं जे आयकॉन आहे ते प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन्स भेटत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.